रजा मंजूर झाली नाही आणि तुम्ही गैरहजर राहिलात तर थेट पेन्शन आणि ग्रॅच्युटी जप्त होणार. सरकारी कर्मचाऱ्यांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण उच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक निर्णयाने लागू कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा आहे. नमस्कार मित्रांनो, जर कौटुंबिक किंवा वैद्यकीय कारणामुळे वरिष्ठांनी रजा मंजूर केली नाही आणि कर्मचारी कामावर उपस्थित राहू शकला नाही, तर या कारणावरून त्यांची पेन्शन किंवा ग्रॅच्युटी जप्त करता येते का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. प्रकरण होतं जयाचंद्रा मिश्रा विरुद्ध भारत सरकार. या रेल्वे महिला कर्मचाऱ्यांनी रजा मंजूर न झाल्यामुळे दीर्घकाळ रजा घेतली, ज्यावर रेल्वे प्रशासनाने त्यांना सक्तीची निवृत्ती देत पेन्शन ग्रॅच्युटी रोखली होती. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात सुद्धा कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला नाही, पण ओडिशा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीने स्कॅटचा आदेश रद्द करत ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की केवळ मंजुरीशिवाय रजेवर जाणे किंवा अनुपस्थित राहणे म्हणजे गंभीर गैरवर्तन ठरत नाही. रजा नियमानुसार प्रशासकीय कारवाई होऊ शकते, पण पेन्शन आणि ग्रॅच्युटी सारखे हक्काचे निवृत्ती लाभ रोखणे ही अतिशय कठोर शिक्षा आहे. न्यायालयाने प्रशासनाला 12 आठवड्यांच्या आत सर्व निवृत्ती लाभांची नव्याने गणना करून थकबाकी अदा करण्याचे आदेश दिलेले आहे. मित्रांनो, उच्च न्यायालयाचा हा निकाल देशातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे. मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या कायदेशीर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका. रजा मंजूर झाली नाही आणि तुम्ही गैरहजर राहिलात तर थेट पेन्शन आणि ग्रॅच्युटी जप्त होणार का? धन्यवाद.